शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून 13 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे। जालन्याच्या सीटीएमके गुजराती विद्यालयातली ही घटना आहे। शाळेची प्रार्थना झाल्यानंतर थेट तिसऱ्या मजल्यावर जाऊन तिने उडी मारलेली आहे। सहकारी विद्यार्थ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा वडिलांचा आरोप आहे। शिक्षकांनी दुर्लक्ष केलं असं देखील वडील म्हणतात। आरोही बिडलान असं 13 वर्षीय मयत मुलीचं नाव आहे। सोबतच्या विद्यार्थ्यांच्या जाचाला कंटाळून या 13 वर्षीय शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे। शाळेची प्रार्थना झाल्यानंतर तिने तिसऱ्या मजल्यावर जात उडी मारून आत्महत्या केलेली आहे। या सगळ्या प्रकरणात तिच्या वडिलांनी गंभीर आरोप केलेले आहेत। शिक्षकांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणात दुर्लक्ष केलं असं वडिलांचं म्हणणं आहे। सोबतच्या विद्यार्थ्यांच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा वडिलांचा आरोप आहे। शाळेची प्रार्थना झाल्यावर वर्गात न जाता ही मुलगी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर गेली आणि तिथून उडी मारून तिने आत्महत्या केली आहे। जालन्यातली घटना आहे। 13 वर्षीय शाळकरी मुलीनं आत्महत्या केलेली आहे। आरोही बिडलान असं 8वीत शिकणाऱ्या मुलीचं नाव आहे आणि तिनं स्वतःचं आयुष्य संपवलेलं आहे। रवी मुंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। रवी, धक्कादायक घटना आहे। 13 वर्षाची मुलीनं आत्महत्या केली आहे। नेमकं काय घडलंय, वडिलांचं काय म्हणणं आहे आणि शाळेनं या सगळ्या संदर्भात काही माहिती दिली आहे का? प्रज्ञा, आज सकाळी म्हणजे 7:30 वाजता ही सगळी धक्कादायक बातमी समोर आली। शाळेतली ही नामांकित म्हणजे ही शाळा आहे आणि या ठिकाणी 7:30 वाजता या आरोहीने प्रार्थनेनंतर वर्गाबाहेर जी गॅलरी असते त्या ठिकाणावर म्हणजे जवळपास तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली आणि तिचा जागीचा अंत झालेला आहे। मुलीच्या वडिलांनी शाळा व्यवस्थापनावरती आरोप केलेला आहे की सदर मुलीने आपल्याकडे तक्रार केली होती की तिला शाळेतील काही विद्यार्थी छेडछाड करत होते। ही कल्पना आपण शिक्षकांना दिली, मात्र त्यांनी ते दुर्लक्ष केलं, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केलेला आहे। शालेय व्यवस्थापनाने मात्र हे आरोप संपूर्ण फेटाळले आहेत। अशा प्रकारची कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नव्हती असं शालेय व्यवस्थापनाचं म्हणणं आहे। पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, त्याचा तपास पोलीस करत आहेत। अतिशय धक्कादायक घटना आहे आणि 13 वर्षाची ही मुलगी आहे आणि तिने प्रार्थनेनंतर थेट वर्गात न जाता उडी घेऊन आत्महत्या केली। शाळेचा काही संबंध आहे का किंवा घरगुती काही कारण आहे का याचा पोलीस तपास घेत आहेत। मात्र ह्या संपूर्ण घटनेनं म्हणजे सकाळी ही अशा प्रकारची घटना घडल्यामुळे शहरामध्ये मात्र फार धक्कादायक घटनेने लोक किंवा पालक वर्ग असतील सगळे शोकाकुल झालेले पाहायला मिळत आहेत। रवी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।